नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बारामतीमध्ये अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बारामतीवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। कर्जतवरून पुन्हा बारामतीवरून नेमकं काय नाही, हे कोणी सांगितलं? चर्चा तुम्ही काही पण चर्चा करणार, त्याला प्रत्येकाला उत्तर देणं काय बांधील आहे काय? 80 ते 90 जागांवर अजित पवार गटाची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। किती जागा लढायच्या यावर कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। किती जागा लढणार हे थेट महायुतीच्या बैठकीमध्ये सांगितलं जाणार। पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालावर बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। काही संभाव्य उमेदवारांवर सुद्धा चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। किती जागा लढायच्या यावर कालच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे। 80 ते 90 जागांवर अजित पवार गटाकडून जागा ज्या त्या लढवल्या जाऊ शकतात। चाचपणी जी आहे ती सध्या प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं अजित पवार गटाकडून सुद्धा बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत जवळपास 2 बैठका अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आहेत आणि यावेळेला अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळतेय। नवाब मलिक अजित पवार गटातच आहेत। दादांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नवाब मलिकांना स्थान आहे। रात्री पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती होती। मलिक रात्री 1:30 वाजता दादांच्या निवासस्थानावरून बाहेर निघाले। पुण्यामध्ये अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका झाल्या। जागांवर खलबत झाली। बारामतीच्या जागेवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बारामतीमध्ये अजितदादाच पक्षाचे उमेदवार अशी माहिती सूत्रांची आहे। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावर चर्चा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। नवाब मलिकांची ही बैठकीमध्ये उपस्थिती। मलिक अजित पवार गटातच। 80 ते 90 जागा लढवण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। किती जागांची मागणी करायची हे महायुतीच्या बैठकीमध्ये सांगितलं जाणार। बारामतीवरून राष्ट्रवादीच्या गटामध्ये चर्चा झालेली आहे। दादांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नवाब मलिकांना स्थान असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। रात्री पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिक यांची उपस्थिती होती। त्याच्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटातच असल्याचं यावेळी जवळपास हे निश्चित झालेलं आहे। यावरच शिक्कामोर्तब होत असल्याचं आपण पाहतोय। नवाब मलिक रात्री 1:30 वाजता अजित पवार यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले।